महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. वरकरणी पाहिलं तर शिवसेनेतील खासदारांचे पक्षांतर, शिंदे गटाची वाढती ताकद आणि भाजप सोबतची त्यांची जवळीक या स्वतंत्र घटना वाटतात. पण काही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे की या सगळ्या घटनांचा एक मोठा राजकीय धागा असू शकतो. या चर्चेला आणखीन हवा मिळाली ती उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे. ठाकरे यांनी दावा केला की महाराष्ट्रात सुरू असलेल्या हालचालींचं खरं लक्ष शिवसेना नाही तर देवेंद्र फडणवीस आहेत. यांच्या मते फडणवीसांना राष्ट्रीय राजकारणात पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील समीकरणं कायम गुंतागुंतीची ठेवली जात आहेत. पण हा दावा नेमका कितपत वास्तववादी आहे याचं उत्तर शोधण्यासाठी आधी गेल्या 4 वर्षाकडे पाहावं लागेल. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक मोठ्या राजकीय टप्प्यावर दिल्लीतील नेतृत्वाची महत्वाची भूमिका दिसली. मुख्यमंत्री पदाची निवड असो, पक्ष आणि चिन्हाचा संघर्ष असो किंवा नंतरचे राजकीय निर्णय, प्रत्येक वेळी अमित शहा यांचं नाव चर्चेत आलंय. राजकारणात संदेश शब्दांपेक्षा कृतीतून दिले जातात. अमित शहा महाराष्ट्रात आले की त्यांची अनेकदा एकनाथ शिंदे यांचं सार्वजनिक कौतुक केलं. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले तरी शिंदे यांचं स्वतंत्र राजकीय महत्त्व कायम ठेवण्याचा प्रयत्न दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मग प्रश्न असा पडतो की भाजपला शिंदे इतके महत्त्वाचे का आहेत? याच ठिकाणी दोन वेगवेगळे राजकीय अंदाज समोर येतात. पहिला अंदाज असा की महाराष्ट्रात महायुतीचं संतुलन राखण्यासाठी शिंदे आवश्यक आहेत व शिवसेनेचं पारंपरिक मतदारसंघ भाजपला एकट्याने सांभाळणं अवघड असल्याने शिंदे यांना मजबूत ठेवणं ही निव्वळ निवडणुकीची रणनीती असू शकते. पण दुसरा अंदाज अधिक चर्चेत आहे. काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की भविष्यात देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका बजावू शकतात. त्यांच्याकडे प्रशासनाचा अनुभव आहे, संघटन कौशल्य आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे जुने संबंध आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांचं नाव दिल्लीतील नेतृत्वासाठी चर्चेत येऊ शकतं. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन फडणवीस हा शब्द प्रयोग केला. त्यांचा आरोप असा आहे की महाराष्ट्रात शिंदे यांना सतत राजकीय बळ देण्यामागे एक उद्देश म्हणजे फडणवीसांना राज्याच्या राजकारणातच व्यस्त ठेवणं. कारण राज्यातील प्रत्येक समीकरण सांभाळण्यात वेळ गेला तर राष्ट्रीय राजकारणासाठी आवश्यक असलेली प्रतिमा आणि वेळ दोन्ही मर्यादित राहतील. अर्थात या दाव्याला कोणताही अधिकृत पुरावा नाही. भाजप किंवा अमित शहा यांनी अशा कोणत्याही रणनीतीला कधीही दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे याकडे राजकीय विश्लेषण आणि विरोधकांचा आरोप म्हणूनच पाहणं आवश्यक आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात घडलेल्या प्रत्येक मोठ्या राजकीय घडामोडीत एकनाथ शिंदे यांचं महत्त्व कमी झालेलं नाही. उलट त्यांचा प्रभाव कायम राखला गेला आहे. त्यामुळे शिंदेंना मजबूत ठेवण्यामागे नेमकं कारण काय? हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे. खरंच हे सर्व केवळ महायुतीचं राजकारण आहे की 2029च्या राष्ट्रीय राजकारणाची बीज आजच पेरली जात आहे? याचं उत्तर भविष्यात मिळेल. पण उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला नक्की सुरुवात झाली आहे. आता तुम्हाला काय वाटतं? शिंदे व अमित शहा यांची वाढती जवळीक ही फक्त युती मजबूत करण्यासाठी आहे की त्यामागे देवेंद्र फडणवीसांशी संबंधित मोठं राजकीय गणित दडलं आहे? तुमचं मत काय? कमेंट करून नक्की कळवा.